हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण ज्येष्ठ अमावास्या 2026 पितरांच्या शांतीसाठी करा सोपे सटीक उपाय. नाराज पूर्वज होतील प्रसन्न. ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. सनातन धर्मामध्ये अमावास्या तिथी खूप खास आहे. दर महिन्यामध्ये अमावास्या तिथी येते. या दिवशी पूर्वजांच्या शांतीसाठी काही उपाय केले जातात. आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर अमावास्याच्या दिवशी काही उपाय केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल. असे म्हणतात की ह्या दिवशी दान, तर्पण व पूजापाठ केल्याने पितृदोष दूर होतो व काही उपाय केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळून परिवारामध्ये सुखसमृद्धी मिळते. आपल्या जीवनामध्ये सारख्या अडचणी येत असतील व परिवारात अशांती असेल तर ज्येष्ठ अमावास्या ह्या दिवशी पुढे दिलेले उपाय करून पूर्वजांची नाराजी दूर होईल. अमावास्या तिथी प्रारंभ 16 मे 2026 शनिवार पहाटे 5:13. अमावास्या तिथी समाप्ती 17 मे 2026 रविवार पहाटे 1:33. उदय तिथीनुसार 16 मे रोजी मानली जाईल. अमावास्या ही शनिवारी आली आहे, त्यामुळे तिला शनी अमावास्या म्हणतात. तर ह्या दिवशी शनी मंदिरामध्ये जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा, निळी फुले, काळे तीळ अर्पित करावे व हनुमान चालिसाचे पठण करावे. ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी काय काय आता उपाय करायचे आहेत ते आपण बघूया. ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी पितरांना तर्पण द्या. ज्येष्ठ अमावास्या ह्या दिवशी सकाळी स्नान करून घराच्या दक्षिण दिशेला मुख करून पूर्वजांना तर्पण द्या. जर आपण पवित्र नदीमध्ये जाऊन तर्पण केले तर शुभ मानले जाते. ह्या दिवशी पाण्यामध्ये काळे तीळ घालून तर्पण करा. तर्पण केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळून पूर्वज प्रसन्न होतात व आशीर्वाद देतात. गरीब व जरूरतमंद लोकांना दान द्या. ज्येष्ठ अमावास्या ह्या दिवशी जरूरतमंद लोकांना आवश्यकतेनुसार काही वस्तू दान केल्या तर पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल. पितरांच्या शांतीसाठी दान करणे महत्त्वपूर्ण आहे. या दिवशी काळे तीळ, तांदूळ, वस्त्र, अन्न व धान्य दान केले पाहिजे. तसेच ब्राह्मण लोकांना भोजन दिले पाहिजे. त्यामुळे पूर्वजांची नाराजी दूर होईल. पिंपळाच्या झाडाची पूजा करा. ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करा. पिंपळाच्या वृक्षाच्या जवळ दिवा लावल्याने आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते व पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पित करा व संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे म्हणतात की पिंपळाच्या वृक्षामध्ये पूर्वजांचा वास असतो, म्हणून या वृक्षाची पूजा केल्याने पितृकृपा मिळते व पूर्वजांची नाराजी दूर होते. पितृस्तोत्र जाप करा. ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी पितरांच्या नावाने मंत्र जाप करणे अत्यंत फलदायी आहे. या दिवशी ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जाप करणे लाभदायक आहे. या दिवशी पितृस्तोत्र पाठ करणे अत्यंत फलदायी मानले जाते. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये मानसिक शांती व सकारात्मक ऊर्जा येते व पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी घरामध्ये दीपदान करा. ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी घरातील देवघरामध्ये दक्षिण दिशेला तुपाचा दिवा लावावा. त्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल. दीपदान केल्याने जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल व पितरांची कृपा मिळेल. या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा व पूर्वजांच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते. आर्थिक समस्या दूर करण्यासाठी अमावास्येच्या दिवशी रात्री 8 बदाम व 8 काजळाच्या डब्या एका काळ्या कापडामध्ये बांधून आपल्या पैशाच्या कपाटाच्या किंवा तिजोरीच्या खालती रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या. असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतील. विवाहित जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आपल्या वैवाहिक जीवनामध्ये म्हणजेच पतीपत्नीमध्ये सारखे विवाद होत असतील तर अमावास्येच्या दिवशी थोडेसे दूध घेऊन त्यामध्ये 1 चिमूट साखर मिक्स करून कोणत्यासुद्धा विहिरीमध्ये टाकून द्या. जर आपल्या घराच्या जवळपास विहीर नसेल तर घराच्या बाहेर जमिनीवरती थोडे दूध
व साखर थोडी ठेवावी व त्यावरती माती टाकावी. असे केल्याने आपल्या जीवनात साथीबरोबर जे आपले संबंध आहेत ते आपोआप सुधारतात. कर्जमुक्तीसाठी उपाय. आपण कर्ज घेऊन परेशान आहात तर अमावस्येच्या दिवशी थोडीशी मोहरी हातात घेऊन रात्री घराच्या जवळील चौकात किंवा घराच्या छतावरती 3 प्रदक्षिणा मारत टाकावी व थोडीशी मोहरी 10 दिशेला टाकावी. अमावस्येच्या दिवशी हा तोटका केल्याने लवकरच आपली कर्जातून मुक्ती होईल. धनप्राप्तीसाठी उपाय. अमावस्येच्या दिवशी एक पाणी असलेला नारळ घेऊन शंकर भगवान यांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर धनप्राप्तीची मनोकामना सांगून नारळ फोडावा व नारळाचे तुकडे भगवान शंकर यांच्या फोटोच्या जवळ किंवा मूर्तीसमोर रात्रभर ठेवावे. मग सकाळी उठल्यानंतर नारळाचे तुकडे घरातील सदस्यांना द्यावेत. असे केल्याने धनप्राप्ती होते. करिअरमध्ये सुधारणा होण्यासाठी उपाय. करिअरमध्ये नवीन दिशा मिळवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी एक पाणी असलेला नारळ घेऊन त्यावरती लाल रंगाचा धागा 7 वेळा गुंडाळून आपल्या इष्टदेवतांचे स्मरण करून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा. असे केल्याने करिअरमध्ये नवीन दिशा आपल्याला मिळेल. व्यापारामध्ये उन्नती होण्यासाठी उपाय. अमावस्येच्या दिवशी स्नान झाल्यानंतर दुर्गा माताची विधीपूर्वक पूजा करा. कापूर लावून आरती करा. मग हलवा व चणे भोग म्हणून दाखवा. असे केल्याने व्यापारामध्ये उन्नती होईल. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.